जनता सहकारी बँकेची जी फर्ग्युसन कॉलेज रोडची शाखा 7 उद्घाटन झालं. त्यासाठी उपस्थित आभार होत आहेत सगळे साहेब आहेत आणि जनता सहकारी बँकेचा सर्व परिवार. मला एवढं वाटते एक तर आनंद होतो की ह्या ऐतिहासिक वास्तूमध्ये, त्या ऐतिहासिक घराण्याच्या वास्तूमध्ये आज बँकेचं ते काही उद्घाटन झालं त्याचा एक वेगळाच अभिमान आहे. कारण सनस साहेबांची सनस परिवार याचा जो योगदान आहे पुणे शहराच्या एकंदरीत इतिहासामध्ये विकासामध्ये तो होते, त्याच्यातनं अनेक पिढ्यांना ऊर्जा मिळाली. खूप सज्जन शक्ती होतो आपण एक परिवाराची, ऐतिहासिक परिवाराची, आणि अशा या सज्जन शिफ्टी असलेल्या अशा सात्विक वास्तूमध्ये आज आपण पदार्पण करताय. इकडच मला त्याचा खूप आनंद आहे. आणि जनता सहकारी बँक फर्ग्युसन कॉलेज रोडवरती पण त्या ज्या वास्तू होती पण बरेच वर्ष होती. किती होती वर्ष सर? तिथे 25 वर्ष होती. आपलं सगळं खातं सर आपल्याकडेच आहे, जनता सहकारी. मला आठवते मी त्या बँकेत जायचो दरवेळेला, मॅनेजर साहेबांना भेटायचो. वर लोन डिपार्टमेंटच आहे ना तुमच्या आधी. मी जेव्हा रोज व्यवसाय बघायचे आणि रोज सगळं तेव्हा ओव्हरड्राफ्ट असायचे, ओव्हरड्राफ्ट पास करून घेणे. मला साहेब फार मदत केली. चेक क्लिअर व्हायच्या आधी यायचं अकाउंट बँकेत किंवा अकाउंट पैसे असायचे तर टेम्पररी ओव्हरड्राफ्ट मिळायचंच. असं करत करत आम्ही बरेच दिवस काढले. पण बँकेचं नेहमीच सहकार्य राहिला. आणि बँकेची जी रिवायवल स्टोरी आहे, मला असं वाटतं की जगातल्या इतिहासाला अशी फार कमी रिवायवल स्टोरीज असते की त्या अशा पद्धतीने ती रिवाईव्ह झाली. आता ज्या पद्धतीने सर्ज होते, मला असं वाटतं की एक रिफॉर्मेटिव्ह असा एक रिसर्जन्स हे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि एक रिफॉर्मेटिव्ह रिसर्जन्स असताना मात्र ती जी सोल आहे, जो आत्मा आहे, तो विनम्रतेचा आहे, तो सेवाभावनेचा आहे. आणि त्यामुळं आपण जे कार्य करताय ते एक राष्ट्र निर्माणाचं कार्य आहे. त्यामुळं आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि कापतात जय जवान. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित सर्व मान्यवर हितचिंतक, जनता सहकारी बँकेने 11,500 कोटीचा टप्पा पार केलेला आहे. हा टप्पा च्या सगळ्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि विश्वासामुळे झालेला आहे. बँकेची जी दिवसेंदिवस प्रगती होती आहे, आता सांगितल्याप्रमाणे की बँक आता टियर 4मध्ये गेली. टियर 4मध्ये म्हणजे ज्या बँकेची डिपॉझिट्स 10,000 कोटीच्या पुढे गेलेली आहे अशा फक्त 7-8 बँकाच आहेत. त्याच्यामध्ये जनता सहकारी बँक आहे. आणि हे सगळं तुमच्या पाठिंब्यामुळे झालेलं आहे. लोकांना आता कस्टमर सेंट्रिक अप्रोच आपण याला म्हणतो, की ग्राहक हा मानबिंदू ठेवून ग्राहकांची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशी सेवा करता येईल आपल्याला, आणि त्यासाठी टेक्नॉलॉजीचा कसा आपल्याला सपोर्ट घेता येईल, त्यासाठी बँकेने आता TCS CBS प्रणाली घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यावरती काम चालू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत ते काम सुरू झाल्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जशी फॅसिलिटीज देते तशी आपल्याला ऑनलाईन अकाउंट ओपनिंग, त्याच्यानंतर आपल्याला ऑलरेडी डीमॅट आणि ट्रेडिंगसाठी ऑनलाईनची परमिशन मिळालेली आहे. तर एक या सगळ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवरती बँक एक चांगली प्रगती करू शकेल, कस्टमर्सला अजून चांगल्या सुविधा देऊ शकेल, स्वस्तामध्ये देऊ शकेल, अशी मी आपणास ग्वाही देतो. बँकेला आपण नेहमीच सपोर्ट केलेला आहे. बँकेचं हिथं नेहमी तुम्ही बघता 0.5% जरी इंटरेस्ट रेट सगळ्यात आपले कमी असताना सुद्धा 10,000 कोटीच्या पुढे जे डिपॉझिट्स वाढलं ते लोकांनी केलेलं सॅक्रिफाईस आणि बँकेवरती दाखवलेला विश्वास आहे. त्यासाठी मी सगळ्यांचं पुनश्च अभिनंदन करतो. ब्रांच ही शिफ्ट करताना किरण सनस तालिक साहेब यांनी पुष्कळ आणि इतर आमच्या इस्टेट डिपार्टमेंटच्या पुष्कळ सहकाऱ्यांनी पुष्कळ कष्ट घेतलेले, तर सगळ्यांचं मी एकदा अभिनंदन करतो. बँकेची प्रगती होत असताना बँकेचा बोर्ड आणि बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आणि बँकेचे एक्झिक्युटिव्ह स्टाफ असोसिएशन यांच्या सहकार्याशिवाय बँक पुढे जाऊ शकत नाही. या सगळ्यांच्या सहकार्यामुळे बँक पुढे चाललेली आहे. आपलं सहकार्य असंच लाभो. बँक नक्कीच यशस्वीकराकडे चाललेली आहे. 2 पावलं अजून पुढच्या वर्षी आपण पुढे टाकूया. आदरणीय व्यासपीठ,
उपस्थित सर्व बँकेचे स्नेही. तर आव्हानने जे सांगितलं, आबा तुम्ही सांगितलेलं जे संदेश आहे तो आम्ही अतिशय ट्रू स्पिरिटमध्ये आणि योग्य पद्धतीनं घेऊ. आव्हानचं, दादांचं, तसंच सिद्धार्थजी तुमच्या वडिलांचा सुद्धा आमच्या बँकेबरोबर खूप स्नेह होता. आणि 2006 साली मला आठवतं, मी ब्रँच मॅनेजर असताना थोडी सातत्यानं बँकेत येणं, बोलणं, चर्चा करणं असं असायचं. तर निश्चितच एक गोष्ट इथं मी उपस्थित सर्वांना अतिशय खात्रीलायक असा शब्द देऊ इच्छितो की ज्यात सहकारी बँकेचे जे चांगले गुण आहेत ते चांगले राखून ॲग्रेसिव्ह स्वरूपात आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही त्याची एक चांगली पद्धती योजून बँकेचा विकास नक्की करू. आणि मागची 2-3 वर्ष या दृष्टीनं आम्ही वाटचाल सुद्धा त्या प्रमाणात सुरू केलेली आहे. दरवर्षी साधारणपणे आपल्या बँकेचा 1,000 कोटी रुपयांनी व्यवसाय वाढतो. यावर्षी आपण 1,500 कोटी रुपयांनी बँकेत काढता. आणि 31 मार्च, मागच्या 31 मार्चला त्यांचा सहकारी बँकेचा टायर 4मध्ये म्हणजे भारतामध्ये ज्या टायर 4मध्ये असणाऱ्या 7 बँका आहेत त्या 7 बँकांमध्ये ज्याचा सहकारी बँकेचा देखील समावेश झालेला आहे. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि हे सगळं जे झालं ते सगळं आपल्या सगळ्या सहकार्यामुळं, आपल्या सगळ्या खातेदारांचं बँकेवर असणाऱ्या प्रेमामुळं झालेलं आहे. याची बँकेचे संचालक मंडळ आणि बँकेचे सर्व कर्मचारी यांना नक्की जाणीव आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला असं खात्रीलायक आश्वासन देऊ इच्छितो आणि खात्री देऊ इच्छितो की जनता सहकारी बँक ही आपण केलेल्या अपेक्षानुसार समाजभक्ती हिचं प्रेरणा असं लक्षात ठेवून एक चांगल्या पद्धतीनं व्यवसाय करेल अशी या ठिकाणी खात्री देतो आणि